आज आहे नवरात्रीचा डे 2 आणि कलर आहे रेड. हॅलो नागपूर वर्धेकर, लाईफ फिश रायच्या 58व्या ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजचा ब्लॉग तर खूपच जास्त टफ होणार आहे, कारण आज मला मम्मीची खूप जास्त हेल्प घ्यावी लागणार आहे. चला तर आज मग मी तुमच्यासोबत एक प्रोटीन वाल्या लड्डूची रेसिपी शेअर करणार आहे. आज मला मम्मीची हेल्प यासाठी घ्यावी लागणार आहे, कारण मला आता बनवता येत नाही आणि मी जर स्वतःहून बनवले करायला काय जाईल आणि होऊन काय जाईल. तर शेंगदाणे भाजता भाजताच माझी हालत खराब झाली. असं थोडासा स्टॅमिना आणून गुळाला चांगला ठेसून घेतलं आणि बिच्या शेंगदाण्याकडे पण लक्ष ठेवलं, कारण शेंगदाणे नको जळायला ना, म्हणून शेंगदाण्याचा तडतड आवाज आला की समजून जायचं की आपले शेंगदाणे पकले. मला पण ही रेसिपी ट्राय करायची ना, तुम्हाला तुमच्या मम्मीची हेल्प घ्यावीच लागेल, कारण हे रेसिपी खूपच जास्त टफ आहे. एनर्जी टिकून राहण्यासाठी बिच्यात पेटपूजा पण करून घ्यायची. हा ब्लॉग तुम्हाला फक्त 1 मिनिटाचा वाटतो, पण मला शूट करायला 2-2.5 तास लागले. तुम्हाला दिसतच आहे की मी या टाइमला पूर्णपणे थकले आहे, पण आमचं अर्धही काम झालं नाही. बिना नखरे करता पटापट शेंगदाणे बारीक करून घेतले. बरं झालं टेक्नॉलॉजीमुळे मिक्सर आला, तर पहिलेच्या लोकांना किती जास्त त्रास होत होता. फायनली आता आम्ही फायनल स्टेप वर आलो. आता मी पहिल्यांदाच लड्डू बनवायचा कोशिश करता, पण आता मी पहिल्या स्टर मध्ये त्यात पास होते की नाही तर माहित नाही. माझ्या एक्सपेक्टेशन पेक्षा तर मी चांगलाच लड्डू बनवला. आणि हे सगळे जे मी गोल गोल लड्डू दिसत आहे ना, हे मीच बनवलं म्हटलं.